नमस्कार, स्वामी आशीर्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आषाढी एकादशी चातुर्मास आजपासून सुरू होत आहे। तर आपण काही छोटे उपाय आज बघणार आहोत की चातुर्मासमध्ये काय केले पाहिजे। आपल्या घरात सुख शांती समृद्धी आणण्यासाठी आपण चातुर्मासमध्ये व्यंकटेश स्तोत्र पूर्ण चातुर्मास समाप्त होईपर्यंत व्यंकटेश स्तोत्र किंवा 33 गोपद्म हे काढा। एक कोणतंही व्रत तुम्ही एक धरा किंवा त्याचे श्रीसूक्त हे सुद्धा आपण रोज वाचू शकतो। तसेच जमलेच तर आपण जो झोपलेला व्यंकटेशचा फोटो असतो व्यंकटेश स्तोत्राच्या वरती असतो पहा, त्याला आपण तुळशी माळा अर्पण करू शकतो पूर्ण चातुर्मास समाप्त होईपर्यंत। अशा प्रकारे आपण कोणताही एक व्रत ह्या चातुर्मासमध्ये करावं। धन्यवाद।